कुठपर्यंत आलो होतो आपण सकाळी? श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगण्यासाठी मला पुत्र पाहिजे. भगवान भोलेबाबांच्या असीम कृपेचा परिणाम की शुकरूप घेऊन भगवान शिव प्रगट झाले. आतापर्यंत भगवान शिव या भगवान शंकरांचे अनेक भक्त सतशिष्य, भगवंताचा भक्त आणि भगवंताचा सतशिष्य याच्यामध्ये खूप फरक आहे. दोन्ही श्रेष्ठच आहे, पण सतशिष्य ज्या वेळेला होतो त्यावेळेला गुह्य ज्ञान, अध्यात्म ज्ञान, परिपूर्ण भक्तीचं दान, वैराग्याचं दान आणि संपूर्ण वेद वेदांताचं सार त्या सतशिष्याला ज्ञात होत असतं. नेमकं ग्रंथाला काय म्हणायचं आहे, गीतेचं सांगणं काय आहे, नेमकं काय आहे. श्लोक 700 आहेत, पण 700 श्लोक ज्या वेळेला भगवंत वर्णन करतात त्यावेळेला अर्जुनासारखा अधिकारी श्रोता जर असला तर त्याला 700 श्लोकाचा मतितार्थ कळतो. म्हणजे सगळ्या श्लोकाचा मतितार्थ नाही. एखादा व्यक्ती, एखादा वक्ता 1 तासभर बोलतो आणि नंतर म्हणतो मला काय म्हणायचंय तुम्हाला कळलं ना. आपणही एकमेकाशी संवाद करतो. समोरचा म्हणतो आता किती वेळ बोलतोस तू, नेमकं काय म्हणायचंय ते सांग. म्हणजे नेमकं काहीतरी असतं ना त्यात. याला म्हणतात सार. भगवान शिव, भगवान शंकरांचे कोट्यावधी भक्त आहेत. भगवान शंकरांचे या सृष्टीमध्ये काही सतशिष्य आहेत. जसं श्रीमदाद्य शंकराचार्य, मला जेवढे तेवढे सांगतो बरं का, खूप आहेत ते. आणि आदिनाथ उमा बीज प्रगटले, मत्स्येंद्रा लाधले सहज स्थिती, तिची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार सुजविले. ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत भगवान शंकरांची सतशिष्य परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोजविले. ही परंपरा शुक रूपामध्ये भगवान शिव प्रगट झालेले आहेत. श्रीमद भागवत कथा वेद वेदांताचं सार तत्वज्ञान सांगण्यासाठी. परिपूर्ण भक्ती आहे, परिपूर्ण ज्ञान आहे, परिपूर्ण वैराग्य आहे भगवान शंकर, भगवान शिव. व्यावहारिक दृष्टीचा विचार केला तर भगवान शंकरांच्या आराधनेनी, उपासनेनी, पूजन अर्चन केल्याने, अर्थात भक्ती केल्याने आदिभौतिक लाभ
भरपूर मिळतात. सगळ्याच कोणत्याही भगवंताच्या रूपाचं सेवा करा. भगवान शंकरांची उपासना भक्ताच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भक्ताला भगवान शिव परिपूर्ण ज्ञान, वैराग्य आणि भक्ती दान करत असतात. आणि प्रापंचिकाला, संसारिकाला काय दान करतात? धन. स्वतः स्मशानात राहतात, स्वतः स्मशानात राहतात आणि स्मशानात जे भगवान शिव राहतात, चिताभस्म जे अंगाला लावतात, गजचर्म जे आपल्या लज्जारक्षणासाठी पांघरतात, नरमुंडाच्या माळा गळ्यामध्ये घालतात, अशी वीतरागी, परम वीतरागी भगवान शिव. वैभव ज्याला पाहिजे आहे, संपत्ती ज्याला पाहिजे आहे, धन ज्याला पाहिजे आहे, त्याला भगवान शंकरांची उपासना अत्यंत लाभदायी आहे. आता मी ते सांगणं हा माझा मुख्य भाग नाही आहे, पण पारमार्थिक दृष्टिकोनातून विचार जर केला तर भगवान शंकरांकडे जेव्हा जेव्हा आपण येऊ, त्यांच्या चरणावरती, शिवलिंगावरती ज्या ज्या वेळेला आपण आपलं ललाट टेकवू, त्या त्या वेळेला भक्तीचं दान मागितलं पाहिजे, वैराग्याचं दान मागितलं पाहिजे, श्रद्धेचं, विश्वासाचं दान मागितलं पाहिजे. भगवंताला विनंती केली पाहिजे, देवा दया करदा भक्ति का हमें परमात्मा देना. दया करदा भक्ति का हमें परमात्मा देना. दया सदा से आप दीनों का प्रभु उद्धार करते हैं। हमारी दीन हालत को पतित पावन मिटा देना, दया करना। भक्ति का हमें
दो प्रेम की गंगा, दिलों में प्रेम का सागर। हमें आपस में मिलजुल कर प्रभु रहना सिखा देना, दया करना भक्ति का हमें परमात्मा देना, दया करना भक्ति का हमें परमात्मा देना। हमारे ध्यान में आओ प्रभु, आँखों में बस जाओ। हमारे ध्यान में आओ प्रभु, आँखों में बस जाओ। हमारे ध्यान में आओ प्रभु, आँखों में बस जाओ। हमारे ध्यान में आओ प्रभु, आँखों में बस जाओ। अंधेरे दिल में आकर के परम ज्योति जगा देना, दया करना भक्ति का हमें परमात्मा देना, दया करना भक्ति का हमें परमात्मा देना। हमारा कर्म हो सेवा, हमारा धर्म हो सेवा। 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 सदा ईमान हो सेवा, हमें सेवक बना देना, दया करना भक्ति का हमें परमात्मा देना, दया करके हमारी आत्मा को शुद्धता देना, दया करना भक्ति का हमें परमात्मा देना, हमें परमात्मा देना, हमें परमात्मा देना। मला हे पाहिजे, मला हे दे. तू नाही देणार तर कोण देईल? सद्गुरू जर भक्ती दान करणार नाही तर कोण दान करेल? सद्गुरू जर ज्ञानाचं दान करणार नाही तर कोण करेल? सद्गुरू जर वैराग्याचं दान करणार नाही तर मग कोण करेल? हरी, देवा, शंकरा, तुम्ही नाही देणार तर मग कोण देईल? हे व्यावहारिक दृष्टिकोनातून कुणीही कुणाला काहीही देऊ शकेल, नाही दिलं कोणी तर आपण मिळवू शकू असं जरी मानलं तरी पारमार्थिक दृष्टिकोनाचा विचार केला तर पारमार्थिक जी जी अनुकूलता पाहिजे ती देवाच्याच कृपेनं भक्ताला प्राप्त होत असते. भगवान शिव जे परिपूर्ण ज्ञान वैराग्य भक्तीचे मूर्तिमंत पुतळे आहेत आणि भगवान शिव हे महावैष्णव आहेत.
कथा वर्णन करून सांगण्याचा एक महान संकल्प वेदव्यासजी महाराजांचा. भगवान शिव दयावंत कृपावंत करुणावंत झाले आणि शुक रूप घेऊन या मृत्यूलोकामध्ये अरण्यामध्ये फिरतात आहे. का फिरतात आहे? जी कथा वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवांना सांगितली ती परमपवित्र कथा सगळ्यांना सांगायची आहे. पण सगळ्यांना सांगायची आहे ही गोष्ट बरोबर आहे, पण शुकदेवजी महाराजांसारखे परमहंस लक्षात घ्या, साधू आणि त्यातल्या त्यात परमहंस वृत्तीतले साधू शक्यतोवर बोलतच नाहीत. ज्या वेळेला दयावान होतील, दयावंत होतील, कारुण्य ओसंडून व्हायला लागेल, त्यावेळेला एखाद्या वेळेला एखाद्याशी बोलतील, तेही फार कमी बोलतील, पण जेवढं बोलतील तेवढ्याने समोरच्याच्या कार्याची सिद्धी होते. असं खूप बोलत बसत नाही ते. तास तास, 2-2 तास, 4-4 तास एवढं नाही ते. आणि ज्याही वेळेला तुम्ही सगळे भक्तच आहात, ज्या वेळेला आपापले सद्गुरू ज्या वेळेला आपल्यावरती करुणावंत होतील आणि काहीच वाक्य, काहीच अक्षर ज्या वेळेला ते करुणावंत होऊन आपल्यासोबत बोलतील ना, त्यांच्या रोमारोमातून आपल्या परमकल्याणाचं कारुण्य ओसंडून ज्या वेळेला व्हायला लागतं, त्यावेळेला त्यांचा स्पर्श, त्यांची दृष्टी, त्यांच्या मुखातली अमृत वचनं थोडीशी, बस त्याच क्षणाला शास्त्र ग्रंथ तर असं वर्णन करतात, गुरुमुखीची अक्षरं ज्या वेळेला सतशिष्याच्या कानाद्वारे हृदयात जातात, त्यांची वाक्य सुद्धा, त्यांची शब्द सुद्धा संपत नाही तर ऐकणारा ब्रह्मलीन होऊन जातो. त्यांचं बोलणं बाकीच राहतं. त्यांच्याही लक्षात येतं, ते बोलून टाकतात तेवढं जे बोलायचं, पण साधक मस्त होऊन जातो. साधक ब्रह्मलीन अवस्था त्याला प्राप्त होते, भगवत स्वरूप होऊन जातो. म्हणून माऊलींना एक ओवी खर्ची करावी लागली त्यास हे सूत्र सांगायसाठी. मोटके मुखे उदयी दिसे आणि हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष भावो लागे तैसे आपैसयाची. जो देव पाहण्यासाठी आपण अट्टहास करतोय ना, तो देव आपल्याला त्याच दिवशी, त्याच क्षणाला दिसेल ज्या क्षणाला सद्गुरूची इच्छा होईल की याला हरी दिसला पाहिजे. कुणाला सांगू मी कथा, कुणाला सांगू मी कथा, कुणाला सांगू मी कथा. उत्तम श्रोता पाहिजे होता. कसा श्रोता पाहिजे? ज्याची पूर्ण शुद्धी साधलेली आहे ज्याने, आणि उद्धाराची तळमळ आहे ज्याच्या चित्तात. नाही तर कथा ऐकायच्या, कीर्तन ऐकायची, प्रवचन ऐकायची, ग्रंथाची पारायण करायची आणि मस्त संसार तो पूर्ण व्हावा, तो चांगला व्हावा. नाही नाही, एकच वासना, एकच सदिच्छा असली पाहिजे साधकाची, माझा उद्धार झाला पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे. बस आता मला या जगतामध्ये काही करायचं असं मला वाटत नाही की काही बाकी आहे. झालं झालं झालं, जसं झालं तसं झालं, जेवढं झालं तेवढं झालं, बस.
मला मोक्ष मिळाला पाहिजे, मला मोक्ष मिळाला पाहिजे, माझं परमकल्याण झालं पाहिजे, एकच इच्छा. याला म्हणतात जिज्ञासा तरी असली पाहिजे, म्हणजे मोक्षाची तीव्र इच्छा जागृत झालेली असली पाहिजे. एक क्षणही आता मोक्षाशिवाय मुक्तीशिवाय जगायची इच्छा नाही. आणि अशी इच्छा असलेला श्रोता परीक्षिती कोण होते हे परीक्षिती? तर पांडवांचा वंश किंवा पांडवांचा अंश होते परीक्षिती. असे परीक्षिती होते ज्यांनी आईच्या उदरामध्ये असताना नारायणाचा अनुग्रह किंवा नारायणाचा साक्षात्कार करून घेतलेला होता. पांडवांचं कुळ हे महाराज. या जगतामध्ये सप्तकुळ चालत आले. सप्त ऋषीपासून 7 धारा चालत आल्या. सगळे आपण ऋषीपुत्रच आहोत. सगळेच आपण ऋषींचे पुत्र आहोत. प्रत्येकाला कुळ आहे, गोत्र आहे. आणि गोत्र ज्या वेळेला सांगायचं असतं त्यावेळेला ऋषींचंच नाव पुढं येतं. म्हणजे कोणत्या गोत्राचे आहोत आपण? ऋषींचं कुळातले आहोत आपण. एक कोणी नाही, सगळेच. पांडवांचं कुळ आहे महाराज, पवित्र कुळ आहे. या पांडवांनी भगवंताची आराधना, उपासना, सेवा करून आपलं संपूर्ण कुळ पवित्र करून ठेवलेलं आहे. तेवढं पवित्र कुळ या सृष्टीमध्ये दुसरं कुणाचं नाही, जेवढं पांडवांचं पवित्र कुळ आहे. आणि पांडवांच्या या कुळाला पवित्रता दान करणं ही भगवंताची इच्छा आहे. भगवंताच्या कृपेमुळे पवित्र झालेलं कुळ आहे. भगवंताने अंगीकार केलेला आहे म्हणून हे संपूर्ण कुळ पवित्र झालेलं आहे. अशा पवित्र कुळामध्ये परीक्षितींचा जन्म झालेला आहे. उत्तराई साहेबांच्या उदरामध्ये असताना नारायणाचा अनुग्रह, नारायणाचा साक्षात्कार ज्यांनी करून घेतलेला आहे. परीक्षित राजे साहेबांकडून एक चूक झाली. आणि ती चूक का झाली? देवाच्या भक्ताकडून चूक होत असते का? उत्तर आहे नाही. देवाच्या भक्ताकडून पाप होत असतं का? याला उत्तरही नाही. मग नाही जर उत्तर येतं तर चूक झाली कशी? याला कारण हरीची इच्छा आहे, भगवत इच्छा. करू नये परंतु ऋषींचा अनादर केला, ऋषींचा अपमान केला. ज्याला साधू संतांचा सन्मान करायची इच्छा नाही, साधू संतांबद्दल अनादर आहे, आपल्या मनात ठेवावा. पाया पडायचं पडावं, न पडायचं न पडावं. काही स्तुती नाही काही करायची तर करू नये, पण निंदा मात्र कुणीच कुणाची करू नये. आणि त्यातल्या त्यात साधू महापुरुषांची तर अजिबातच करू नये. आधीच पापाचे डोंगर तयार झालेले असतात. आपल्या देवतुल्य असणाऱ्या साधू महापुरुषांची निंदा जर आपल्या मुखाने घडली तर ते नाही काही करणार, पण देवाला त्यांची केलेली कोणी निंदा सहन होणार नाही, सहन होत नाही.
परीक्षित राजेसाहेबांकडून अपमान घडला, अनादर घडला, मेलेला सर्प ऋषींच्या गळ्यात टाकला. काही नवीन श्रोते जर का असेल ज्यांनी कथा ऐकली नसेल त्यांच्यासाठी थोडंसं विस्ताराने ही कथा सांगितली जात नाही, सांगत नाही मी, पण त्यांना राहील की हे कसं झालं होतं. पण बरेचसे बहुश्रुत आहे श्रोते, का शाप मिळाला, कसा शाप मिळाला, आपण त्याचा भावार्थ पाहून पुढे चालू. अनादर घडला आणि ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला. काही समाजाच्या परमकल्याणाशिवाय साधू संत दुसरं काहीच करत नाही. पण पाहिला असं मिळतं या जगामध्ये की नेमकं माणसं माणसांचा छळ करणार नाही, तेवढा साधूंचा करतात. काय असेल ते असो. शाप मिळाला. 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प तुला दंश करून तुझा मृत्यू होईल. आता मृत्यूच्या भयाने आणि मृत्यूतून सुटण्यासाठी, मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी परीक्षित राजे अरण्यामध्ये निघून गेले. सर्व संघ परित्याग केला आणि सर्व संघ परित्याग करून जे अरण्यामध्ये गेले, भगवंताचं नाम गावं, भगवंताची कथा गावी, ऐकावी. त्यावेळेपर्यंत तर शुकदेवांनी कुणाची कथा, हरिकथा तर वर्णन केलीच नाही. अरण्यामध्ये फिरत होते शुकदेवजी महाराज. उद्धारासाठी मी काय केलं पाहिजे. अनेक ऋषी मुनी साधू संत, अनेक ऋषी मुनी साधू संत तिथं आलेले आहेत. मुळामध्ये साधू संत हलीकडचा, संत हलीकडचा भाग आहे, शब्द आहे ऋषी. त्यामध्ये वेदव्यासजी महाराजही. उद्धारासाठी मी काही केलं पाहिजे, काही साधन करू. 7 दिवसात मी मुक्त झालो पाहिजे, काही करू मी. ऋषीने सांगितलं 7 दिवसात. 7 दिवसात मोक्ष? तुला कोणी सांगितलंय? नाही म्हणले, सांगितलं कोणी नाही, पण माझा मृत्यू 7व्या दिवशी होणार आहे ना, मग मृत्यूच्या अगोदर मी मुक्त झालो पाहिजे ना, नाही तर पुन्हा 84चा फेरा. आम्हाला साधन सांगता येणार नाही. आम्हाला जर साधन माहीत असतं तर आम्हीच मुक्त होऊन गेलो असतो ना आतापर्यंत. कशाला दाढी जटा वाढवून एवढ्या ठेवल्या असतात. नाही होणार म्हणले मुक्ती तुझी 7 दिवसात. परीक्षित राजे चिंता करायला लागले, कसं होईल माझं. आणि जर तुला कोणी साधन सांगणारा जर का साधू भेटला, आम्हाला तर माहित नाही साधन, पण असा जर साधू भेटला, असा जर संत भेटला, असा जर महात्मा तुला भेटला, असा जर परमहंस भेटला की 7 दिवसामध्ये तुला मोक्ष प्राप्तीचं साधन देईल, तर त्याची तू वाट पाहिला पाहिजे, त्याची प्रतीक्षा केली पाहिजे, त्याचा धावा तू केला पाहिजे. त्याच्या भेटीशिवाय तुझ्या कार्याची सिद्धी होऊच शकणार नाही. तू प्रयत्न नुसता करू नको. तू ज्यांच्या कृपेनं उद्धार पावणार आहे, तो त्यांच्या भेटीची लालसा जागी कर. परीक्षित राजेसाहेबांचा भाव, माझ्यावरती कृपा करा गुरु महाराज, माझ्यावरती कृपा. स्वामी कृपा कधी करणार, 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 स्वामी कृपा कधी करणार,
कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. मी अपराधी पापी तापी, मी अपराधी पापी तापी, अहंकारयुत अंसंतापी, अहंकारयुत अंसंतापी, दीनपतितया तव बाळाला, दीनपतितया तव बाळाला उरी कधी धरणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. मदमदनाची जोडी नामी, मदमदनाची जोडी नामी, व्यवहारी मन जडले कामी, व्यवहारी मन जडले कामी, अज्ञानाचा तिमिर हराया, अज्ञानाचा तिमिर हराया, सूर्य कधी बनणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. स्वामी कृपा कधी करणार, तव चरणाचे दर्शन आता, तव चरणाचे दर्शन आता, मला कधी घडणार, स्वामी कृपा कधी करणार. मी अपराधी पापी तापी, मी अपराधी पापी तापी, अहंकारयुत अंसंतापी, अहंकारयुत अंसंतापी, दीनपतितया तव बाळाला, दीनपतितया तव बाळाला उरी कधी धरणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. मार्गदर्शन करणारे सद्गुरू, परमकल्याण साधणारे सद्गुरू कधी भेटतील? काय करावं मी हे सांगणारे सद्गुरू मला कधी भेटतील? शुकदेवजी महाराज अरण्यामध्ये विचरण करतात आहे. परीक्षिती राजे साहेबांची जी जिज्ञासा आहे, जी इच्छा आहे, जी भावना आहे, ती शुकदेवांपर्यंत जाऊन पोहोचली. श्रद्धेनं विश्वासाने जर का सतशिष्य या जगामध्ये कोणत्याही ठिकाणी असू देत, कुठेही असू देत, त्याने जर का ध्यान जर का सद्गुरूंच्या रूपाचं केलं अंतःकरणापासून, तर तो संकेत सद्गुरूंपर्यंत जाऊन पोहोचल्याशिवाय राहत नाही. नाम संकीर्तन नाम जप जर का साधक करत असेल, तो कोणत्याही ठिकाणी असू देत, सद्गुरूंना त्याची जाणीव होत असते. शुकदेवजी महाराजांपर्यंत हा संदेश जाऊन पोहोचला, निरोप जाऊन पोहोचला.
शुकदेवजी महाराजांची पाऊलं त्या दिशेनं पडायला लागली ज्या ठिकाणावरती राजे परीक्षिती बसलेले आहेत. आणि परीक्षिती जिथं बसलेले आहेत तिथपर्यंत शुकदेवजी महाराजांचं आगमन झालं. राजा परीक्षितींनी आणि इतर सर्व ऋषींनी पाहिलं की हा कोण महात्मा आहे. ज्याची दिगंबर अवस्था आहे. आपण कोण आहोत, कुठं आहोत, कशाचंही भान ज्याला राहिलं नाही. आल्याबरोबर भल्या मोठ्या काळ्या पाषाणावरती शुकदेवजी महाराज हे उंच शुकदेवजी महाराज विराजमान झाल्याबरोबर राजा परीक्षितींच्या एक गोष्ट लक्षात आली, हे महापुरुष फक्त माझ्यासाठी, फक्त परीक्षितीसाठी आलेले आहेत. आणि राजा परीक्षितीने साष्टांग दंडवत, साष्टांग नमस्कार शुकदेवांना केला. शुकदेवजी महाराजांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेंगणं केलं. ललाटाचा स्पर्श शुकदेवांच्या चरणकमलांना झाला. शुकदेवजी महाराज काही क्षणासाठी सावध झाले आणि पाहिलं, परीक्षिती आहेस. काही प्रश्न आहे बाळा? का धावा करत होतास? एवढे ऋषी बसलेले असताना माझा धावा का करत होतास? 7 दिवस बाकी आहेत गुरु महाराज. माझा उद्धार होईल का? तसं तर मला असं वाटतं गुरु महाराज, हा संशय मी न घेतलेला बरा आहे. तुमच्या सारख्या महापुरुषांचे चरणकमल, तुमच्या सारख्या परमहंसांचं दर्शन मला परीक्षितीला झालंय. आता माझा उद्धार निश्चित झालेला आहे. आता माझ्या उद्धाराला कोणत्याही प्रकारची बाधा शिल्लक राहिली नाही. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींकडे, राजे परीक्षिती शुकदेवांकडे एकटक पाहतात आहे. दृष्टीच्या माध्यमातून शुकदेवांनी पूर्ण कृपा राजा परीक्षितींवरती केलेली आहे. परीक्षितीला श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याचा, श्रोतृत्वाचा अधिकार शुकदेवांनी दान करून टाकला. परीक्षिती, आता मी कथा सांगेन तुला, ती कथा तुझा उद्धार करीन, पण ती कथा ऐकण्यासाठी श्रोतृत्व, त्याचा अधिकार तुला मिळावा, यासाठी शुकदेवांची पूर्ण कृपा राजा परीक्षितींवरती. पाहिजे तसा श्रोता परीक्षिती जरी नव्हता तरी पाहिजे तसा श्रोता सद्गुरू घडवू शकतात. अर्थात परीक्षिती होते, पण तरी सुद्धा नव्हते. हे मी हिमतीनं बोलतोय. देवासारखं झाल्याशिवाय देवाबद्दल काही बोलता येत नाही. आणि देवाबद्दल ऐकायचं असलं तर देवासारखं झाल्याशिवाय ते ऐकलं सुद्धा जात नाही. शुकदेवजी महाराजांची कृपा झाली. या ठिकाणावरती सद्गुरू आणि सतशिष्य एकत्र आलेले पाहायला मिळतात. आध्यात्मिक वाटेवरती वाटचाल करणारे आपण साधक आहोत. आणि मला असं वाटतं जवळपास उपस्थित भाविकांनी सद्गुरूंची शरणागती केलेलीच असणार आहे. कारण हे आपण खूप वेळेला ऐकतो.
पण गुरुस्तुती आहे, सतशिष्याने देवाच्या स्तुतीपेक्षा गुरुस्तुती अधिक केली पाहिजे. ज्याच्या मुखाने आपल्या सद्गुरूंची कीर्ती गायन होत नाही महाराज, तो काही सतशिष्य म्हणावा का? संत कीर्ती, साधू कीर्ती, संत कथा, साधू कथा, गुरु कथा वर्णन केली पाहिजे. अवास्तव वर्णन नाही करायचं. आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्तुती करायला पाहिजे. असं कधीच समाजामध्ये कोणत्या सतशिष्याने दुसऱ्याला सांगत जाऊ नये की आमचे गुरु की माझे गुरु, आम्हाला नोकरी नव्हती लागली त्यांच्या कृपेनं, अशी स्तुती नाही करायची. आम्हाला संतती नव्हती झाली त्यांच्या कृपेनं, अशी स्तुती नाही करायची. आधी भौतिक लाभाचा विचार कधी दुसऱ्याला नाही सांगायचा. सद्गुरूंची स्तुती जर करायची आहे तर माझ्या सद्गुरूंनी मला बंधनमुक्त केलेलं आहे. माझ्यातले विकार माझ्या सद्गुरूंनी त्यांच्या कृपेने नाहीसे केलेले आहेत. भौतिक दृष्टिकोनातून किती ती स्तुती होत नाही महाराज सद्गुरूंची. संत महात्म्याची स्तुती नाहीच ती. तो संत महात्म्याचा प्रसार आणि प्रचार होईल. आध्यात्मिक वाटेवरती वाटचाल करणाऱ्या साधकांना मार्गदर्शन करण्यासाठी साधू असतात, सद्गुरू असतात. प्रपंच चांगले, संसार चांगले करण्यासाठी साधू संत नसतात. अर्थात त्यांच्या कृपेनं तोही चांगला होतो, ही बाजू वेगळी आहे, पण ते त्यांच्यासाठी नसतात. म्हणून सद्गुरूंची कीर्ती मुखाने गायली गेली पाहिजे. या ठिकाणावरती सतगुरू आणि सतशिष्य एकत्र आलेले आहेत. कशासाठी? उद्धार करून घ्यायचा असेल तर शरणागती करावी लागणार आहे. का शरणागती करावी लागणार आहे? तेथील प्रमाण नेनवे वेदासी, ते जीवजंतोसी केवी कळे. परमार्थाचं क्षेत्र आहे हे, एक विश्व आहे हे, आध्यात्मिक विश्व. आणि या आध्यात्मिक विश्वाचे राजे असतात सद्गुरू. त्यांनी साधना केलेली असते, त्यांनी गुरुसेवा केलेली असते, गुरु कृपा त्यांनी संपादन केलेली असते. आणि आता गुरुत्वाचा अधिकार प्राप्त झाल्यानंतर इतर सतशिष्यांचं परमकल्याण करण्याचं उत्तरदायित्व आपल्या सद्गुरूंच्या आदेशाने त्यांनी घेतलेलं असतं. आपल्याला त्या सृष्टीतलं काही कळू शकत नाही. म्हणून परमार्थामध्ये वाटचाल करणाऱ्या भक्तांनी कधी असं मनात आणू नये की मला सगळं कळतं. नाही, आपल्याला हे कळल, शंकराला भस्म लावला पाहिजे हे कळल आपल्याला, भगवान शंकराला बिल्वदलपत्र वाहिला पाहिजे हे कळेल आपल्याला, भगवान नारायणाला तुळशी मंजिऱ्या वाहिल्या पाहिजे हे कळेल आपल्याला, देवाला काय द्यायचं आहे हे कळेल आपल्याला. पण देव कशाने भेटल आणि कशाने भेटू शकतो हे वर्म नाही कळणार आपल्याला. अन्यथा मग संत साधूची गरजच काही राहिली असते. मग काही गरज राहिली असते? मग तर सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळतात आणि सगळे भक्त भक्ती तर करतात आहे. मग साधूची गरज काय आहे? साधूची अशी गरज आहे महाराज की आपण करत असलेली जी सेवा आहे भगवंताची, जप तपादी जेवढे साधनं आपण करतो तेवढी साधनं त्याच वेळेला आपल्याला फल देतात आणि तेही भगवत रूपी फल देतात ज्या वेळेला सद्गुरूंची शरणागती आपण केलेली असते. आणि सद्गुरूंच्या शरणागती नंतर आपण हे सगळं करतो त्यावेळेला सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला देवाची कृपा किंवा देवाची प्राप्ती होत असते.
देवाच्या कृपेनं साधू सद्गुरू भेटतात आणि सद्गुरूच्या कृपेनं देवाचा अनुग्रह होत असतो. एवढे महापुरुष होऊन गेले. ज्ञानोबाराय अवतार कोणाचे? महाविष्णूचा अवतार, 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 महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. राम येतोय का आवाज? आवाज येतोय का? वा वा. उद्या आपण दुरुस्ती करू बरं, त्याची काळजी करू नका. मलाही माहिती तुम्हाला खूप त्रास होत असेल त्याचा. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचे अवतार असून सुद्धा सद्गुरूंची शरणागती केली ना? गहिनीनाथ बाबांची, गहिनीनाथ महाराजांची शरणागती केली का नाही? केली ना. का? काही कळत नव्हतं म्हणून? नाही, सगळं कळत होतं, पण एक कळत नव्हतं, देव म्हणजे काय वस्तू आहे आणि ती कोणती वस्तू आहे, आणि तो देव म्हणजे कोण आहे, त्याचा अनुग्रह कसा करायला पाहिजे, ही कला सगळ्या संतांकडे, साधूंकडे आपण पाहतो. एखादा जर असा असला की एखादा निगोऱ्या आहे आणि दुसऱ्याचा गुरु आहे, असा आहे, असं दिसतं का आपल्याला शक्यतो? आणि दिसला तर तो काही साधू असतो का? बिना बापाचं जसं लेकरू नसतं, बिना मायबापाचं जसं लेकरू नसतं, सकाळी पाहिलं आपण. आता दुसऱ्या अर्थाने पहा, बिना मायबापाचं जसं लेकरू नसतं, तसा बिना सद्गुरूचा कधीच भक्त नसतो. तो देवाचा भक्त सामान्यतः असतो, पण भक्त हा जो शिक्का आहे ना, हा त्याच्यावरती पडलेला नाही, जो सद्गुरूंचा अंकेला नाही. संतांकडे पाहिलं तरी आपल्याला ही गोष्ट लक्षात येते. जरा वेदांचा उपदेशाचा संत वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून विचार करू. हरिप्राप्तीसाठी वेद संत म्हणतात, हरिप्राप्तीसी उपाय, उपाय, 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 हरिप्राप्तीसी
प्राप्ती नाही नाही संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही ऐसे वेद देती वाही ऐसे वेद देती वाही वाही तेणे साधती साधन साधन तेणे साधती साधन साधन तेणे साधती साधन तिने साधती साधन तुटती भवाची बंधन. आपण पाहत आलो ना, बंधन पुन्हा आलं. संताविन प्राप्ती ऐसे ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून परमार्थ करत असताना ग्रंथ पाहून पाहून अलीकडे ते विज्ञानाची सुविधा झाली ना, गाडी अशी चालवायला लागलं का त्याच्यामध्ये ते दिसतं. आपण टाकायचं मला पुण्याला जायचं, मग ते लगेच दाखवतं पुणे कुणकडे, इकडे 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 इकडे. मग ते हे गाडी चालवणारे तिकडे चालवतात. ते थोडं पुढं गेले की ती बाई सांगते किंवा ते सांगतात ते लेफ्ट हँड काय असं म्हणतात ना, राईट हँड लेफ्ट हँड लेफ्ट. ग्रंथ पाहून पाहून केलं पाहिजे, माणसाचं पाहून पाहून परमार्थ करत जाऊ नये. मग गडबड होईल. असंही होऊ शकतं की माणसाचं पाहून पाहून परमार्थ करू नये असं जर विधान केलं, पण ज्या माणसाकडे पाहून आपण परमार्थ करतो तो मनुष्य परमार्थाचा निपुण असतो, मग तिथेही चूक होण्याची शक्यता आहे. म्हणूनच कथा कीर्तन श्रवण केली पाहिजे. ही त्याच्यासाठी आहे. मी पहिल्या दिवशी सांगितलं, ही शिकवणी आहे, ही ज्ञान आहे. सगळं सांगितलं जातं का? उत्तर आहे अजिबात सगळं सांगितलं जात नाही. घड्याळावर काम करावं लागतं आपल्याला. विषय चालू झाला की तो थोडासा वर्णन केला, मधनं थोडस सेंटर पॉइंट त्याचा घेतला की बस त्याच्या चला पुढं चला पुढं चला पुढं. नाही तर 7व्या दिवशी श्रोतेच म्हणतात काहीच नाही सांगितलं, आणि ती गोष्ट तर सांगितलीच नाही आणि हे सांगितलंच नाही. पण सांगावं तरी काही काही वक्त्यासमोर ती समस्या असते. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. शहाण्या माणसाने मला काही जास्तीचं कळतं समजत जाऊ नये महाराज. संतासमोर नम्र व्हायला पाहिजे, ठेंगणं व्हायला पाहिजे, त्यांच्याकडे जाऊन ज्ञानाची जिज्ञासा केली पाहिजे. महाराज मी असं करते असं करतोय, बरोबर करतोय का, बरोबर करते का, ते सांगतील ना. जसं एखादा जर का संताकडे जाऊन पोहोचला, महाराज मी अशा अशा प्रकारचा आता चातुर्मास चालू झाला म्हणजे व्रतवैकल्याचा काळ चालू आहे, ऐका नाही. ही सुगी कशाची आहे? व्रतवैकल्याची. पुन्हा श्रावण आला पुढं, बापरे मग तर काय आषाढ श्रावण भाद्रपद, मग हे चातुर्मास म्हणजे पर्व काल आहे पुण्य करणाऱ्यासाठीचा. व्रतवैकल्य मी करतो किंवा मी करते, असं असं व्रत करते, तसं असं व्रत करते, बरोबर आहे का महाराज? ते म्हणतात सगळं बरोबर करते तू, पण एक काम कर ना, जरा भाव धरून कर, असं म्हणतील ना. असं खडखड नको करू, भावाने कर. तीर्थव्रत नियम भावे बिन सिद्धी वायाची उपाधी. काय दंभ धर्म का करसी जना, करसी जना, बर असं सांगतील ना. सूत्र सांगतात त्यातलं ते. आपलं लक्ष मण्यावर असतं, त्यांचं लक्ष दोऱ्यावर असतं. आपलं लक्ष अलंकारावर असतं, त्यांचं लक्ष सोन्यावर असतं.
आपलं लक्ष देहावरती असतं, त्यांचं लक्ष आत्मस्वरूपावरती असतं. खूप फरक आहे. संताबिन प्राप्ती नाही ऐसे भेद देती ग्वाही. म्हणून संतांची शरणागती करायला पाहिजे. संत शरणागतीशिवाय केलेल्या परमार्थाने पुण्य होतं, परंतु उद्धार होऊ शकत नाही. बरं, मग सद्गुरूंच्या शरणागतीनंतर जर आपण परमार्थ केला तर परमार्थ केल्याने उद्धार होतो का? यालाही उत्तर आहे, त्याने पण होत नाही. मग होतो कशाने उद्धार? फक्त गुरुकृपा, फक्त गुरुकृपा. मग हे आम्ही जे करतो ते करायचं नाही का? करायचंच आहे, जास्तीचं करायचं आहे, पण गुरुकृपेसाठी करायचं आहे, संत कृपेसाठी करायचं आहे. त्यालाच हरिकृपा म्हणतात. म्हणून तर संताबिन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही. संतांकडे तुला आता खाली उतरून मार. संतांकडे, संतांच्या शरणागतीकडे का जायला सांगतात? आता जवळपास मला तर असं वाटतं सगळे सद्गुरूचे शिष्यच असतात. बरेचसे सद्गुरूंचे सतशिष्यच आहे. नसतील त्यांच्यासाठी हा उपदेश आहे. शुकदेवजी महाराजांच्या चरणकमली विराजमान झालेले आहेत राजे परीक्षिती. त्याशिवाय कार्याची सिद्धी होऊ शकत नाही. शुकदेवजी महाराज म्हणतात, राजन, कशा प्रकारचे आणि कोणते प्रश्न तुला विचारायचे आहे विचार. एवढं काय होतं हो परीक्षितींमध्ये? अरण्यामध्ये फिरताना किती भेटले असतील? नाही सांगितलं कोणाला. अहो, देवाने तरी, भगवान गोपाळकृष्णांनी तरी गीता कोणाला सांगितली का? नाही. माहित नव्हती का? होती ना. का पहिल्यांदा सांगितली? नाही ना, याच्या आधी पण सांगितली. काय कोणाला सांगितली? मनूला सांगितली, इक्ष्वाकूला सांगितली, काय काय सांगितली? महाराज तुम्ही सांगत जा ना. बर, असं एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षयो विदुः. परंपरेनं सांगत आलेले आहेत. मग आता पण नाही सांगितली. कुठपर्यंत नाही सांगितली? कुठपर्यंत नाही सांगितली? अर्जुनाला सांगितली, पण ती सुद्धा बालपणापासून मित्र होते तरी नाही सांगितली. मग कधी सांगितली? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आता ही वेळ होती त्यांना सांगायची. प्रसंग कोणता? धावपळ कशाची? समोर शत्रुपक्ष उभा आहे आणि ही श्री भगवान वाच. बरं, अर्जुनालाच का सांगितली मग? बाकीचे कोणी नव्हते का? बाकीचे नव्हते का? म्हणजे 16,108 होत्या. रुक्मिणीला सुद्धा नाही. लाडाची राणी होती, नाही सांगितलं. जाऊ द्या, पत्न्यांना नाही सांगितलं. आपल्या आईला तर सांगायचं ना, देवकीला. पर वसुदेवांना मग बरं, धर्मदादाला, भीमाला, नकुलाला, सहदेवाला नाही, कुणालाच नाही. अर्जुनाला. जीन संगेची माता देवकीसी, येन संगेसी पिता वसुदेवासी, जेन संगेसी बळीभद्रासी, ते गुह्यार्जुनेसी बोलत. जे आईला नाही सांगितलं, जे वडिलांना नाही सांगितलं, जे भावाला नाही सांगितलं, बलराम दादा नाही, अर्जुनाला सांगितलं.
काहीतरी पाहूनच सांगतात ना. आपल्याला असं वाटतं देवानी सगळ्यांवर कृपा करावी. हो, सगळ्यांवर. मग तर आश्चर्यच होईल. सद्गुरूंनी सगळ्यांवर कृपा करावी. अहो, सामान्यतः आपण ऐकलंय काल ते, सामान्यतः सगळ्यांवरती कृपेचा वर्षाव आहे, पण तरी सुद्धा विशेष कृपा त्यांची मर्जी संपादन करता आली पाहिजे. म्हणजे काय, माणसासारखे नसतात ते, पण त्यांना ज्या वैशिष्ट्याची आवश्यकता असते, जसं श्रद्धा, विश्वास, भक्तिभाव. मग अर्जुना संबंधात का सांगितले हो तुम्ही देवा? देवा, तुम्ही अर्जुनालाच गीता का सांगितली? स्वतः देव म्हणतात अर्जुनाला, तुला माहिती आहे रे का रे अर्जुना? अर्जुना, तुला माहिती आहे का तू कसा आहे? म्हणले, मला नाही माहित मी कसा आहे. मला माहिती आहे. तू प्रेमाचा पुतळा, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चित्कला धनुर्धरा. पहा, देव म्हणतात. देव म्हणतात आहे अर्जुनाला, तू अर्जुना, तुला माहित नाही तू कसा आहे? तू प्रेमाचा पुतळा. हो हो हो. अर्जुन नावाचं जे व्यक्तिमत्व, अर्जुन नावाचं जे शरीर आहे ना, ते अख्खच्या अख्खं शरीर प्रेमाने तयार झालेलं आहे, प्रेमातून तयार झालेलं आहे. प्रेमाचा पुतळा आहे तो. अजून भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चित्कला धनु. तू माझा मित्र आहेस अर्जुना. कोण म्हणतंय? गल्लीतलं पोरग म्हणतंय? अनंत ब्रह्मांड नायक भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, तू माझा मित्र आहेस. हो हो हो. जो देवाचा मित्र आहे महाराज, किती कृपा देवावर, देवाची. म्हणून सांगितलं, ही असीम कृपा होईपर्यंत पांडवांचं पवित्र कुळ, ज्यामध्ये कुंती माता, ज्या कुंती मातेला अतीव दुःखाच्या समयामध्ये सुद्धा आपल्या लेकरांना शिकवण देणारी कुंती माता. लेकरांनो, कितीही दुःखाचा समय येऊ द्या, हरीला सोडू नका. हरीचं नाम सोडू नका. हरीची सेवा सोडू नका. श्रीकृष्णाच्या आज्ञेचं उल्लंघन लेकरांनो तुम्ही कधीच करू नका. प्रत्येक कर्मासाठी त्याची आज्ञा घ्या आणि मग कर्म करा. अशी कुंती, ज्या वेळेला परीक्षितीचा जन्म झाला आणि भगवान गोपालकृष्ण द्वारकेकडे निघालेले आहेत, दूरवरून जाणारा भगवंताचा रथ कुंती आईसाहेबांनी पाहिला. लक्षात यायला लागलं की भगवंत मला सोडून द्वारकेला निघालेले आहेत. कुंती मातेने मोठ्याने आवाज दिला, भगवंता. कुंती मातेचा आवाज कानावरती आल्याबरोबर भगवंताने रथ थांबवला आणि भगवंत रथाच्या खाली उतरले आणि भगवंत कुंती मातेकडे चालायला लागले. कुंती माता भगवंताकडे चालत यायला लागली, धावत यायला लागली. दोघांची भेट रस्त्यामध्ये झाली. भगवंत नमस्कार करण्यासाठी कुंती मातेला खाली वाकल्याबरोबर कुंती मातेनं खांद्याला धरलं आणि हात जोडले, हरी, तुम्ही मला का नमस्कार करत आहात? अगं आत्या, विसरलीस का काय? तू आत्या आहे माझी. मी काय पहिल्यांदा नमस्कार करतोय का? याच्या अगोदर मी बऱ्याच वेळेला नवे नवे रोज
सांज सकाळ तुला नमस्कार करणारा मी श्रीकृष्ण आहे. आज काय झालं? आणि भगवंता भगवंता काय म्हणतेस तू आत्या? आतापर्यंत मलाही तसंच वाटत होतं. कशी माया आहे हरी तुमची. तुम्ही सगुण साकार परब्रह्म आहात. मला चुकूनही लक्षात नाही आलं. साक्षात परमात्मा माझ्या घरी अनेक वर्षापासून आहेत. मला कसं कळलं नाही? मला ठाऊक आहे हरी, ही तुमची माया आहे. आज माझ्यावरती तुमची कृपा झाली म्हणून तुम्ही जाता जाता कृपा केली, म्हणून तरी मला लक्षात आलं की आपण परमात्मा आहात. तुमची कृपा झाल्याशिवाय तर हरी कुणाच्या लक्षात येणार नाही की आपण परमात्मा आहात. ओळखणाऱ्या साधकांनी, ओळखणाऱ्या भक्तांनी कितीही तुम्हाला ओळखण्याचा प्रयत्न करू देत, तुम्ही असं पांघरून घेतलेलं असतं मायेचं की तुम्ही समोरच्याला जे स्वरूप आहे तुमचं ते दिसूच देणार नाही. हरी माझ्यावरती आज कृपा झाली. कोणती ओळखलंस ना मला? तुमची कृपा आहे हरी. काय पाहिजे तुला कोणती? आता ओळखलं म्हणून म्हणतोय मी परमात्मा आहे, तुला माहिती आहे ना. जाता जाता मी चाललोय, जाता जाता काही मागायचं आहे का? मी देतो. तू फार मोठी सेवक आहे माझी. तू आहेस म्हणून धर्म आहे, तू आहेस म्हणून पांडव आहे, तू आहेस म्हणून वाङ्मय सुद्धा आहे, आणि तू आहेस म्हणूनच असुरांचा नाश आहे. किती मोठी सेवा करतेस तू, किती मोठी सेवा केलीस तू. काही देऊ तुला हरी, मला काही नको. तुला कशाचीही आवश्यकता नाही का कोणती? म्हणले नाही. आणि जर तुम्हाला द्यायचीच इच्छा असली तर जाता जाता मला दुःख देत जात, दुःख देऊन जा. कोणती दुःखाची तुझी हौस पूर्ण झाली नाही का? जन्माला आल्यापासून दुःख तुझा पिच्छा सोडायला तयार नाही कोणती. तारुण्य अवस्थेमध्ये पतिराजांचं निधन झालं. सारं आयुष्य पतीच्या विरहामध्ये तू व्यतीत करतेस आहे. या अरण्यातून त्या अरण्यात, या वनातून त्या वनामध्ये 5 पांडवांना लेकरांना घेऊन रान रान तू पळत फिरलेली आहेस कोणती. राजाचा आश्रय नाही, इष्ट मित्र सगळे संबंधियांची साथ नाही, धन नाही, धान्य नाही, कपडा लत्ता नाही. आकाशाचं पांघरून आणि धरतीचं अंथरूण करून तू आणि तुझी लेकरं. तुला हे दुःख कमी वाटतंय का कोणती? नाही हरी. परंतु एक सांगते, मला दुःखाचा कधी कंटाळा आलाच नाही. जरासं सुख माझ्या जीवनात आलं की मला सुखाचं अजीर्ण होतंय हरी. आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये दुःख होतं ही गोष्ट खरी आहे. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देताल का? विचार कोणती? एवढे वर्ष तुम्ही आमच्या घरी होता, माझ्या सोबत होता, आता काय झालंय तुम्हाला? तुम्ही द्वारकेला का निघालात? कुंती, आता तुम्ही सारे सुखी झालेत ना, माझं काय काम आहे?
जोपर्यंत माझा भक्त संकटात असतो तोपर्यंत मी भक्ताला सोडून जाऊ शकत नाही. जोपर्यंत माझा भक्त दुःखी असतो तोपर्यंत माझ्या भक्ताला सोडून मी जाऊ शकत नाही. कुंती, आता तुम्ही सुखी झालात, कौरवांचा नाश झालेला आहे, पांडवांचा विजय झालेला आहे, तुझा ज्येष्ठ पुत्र युधिष्ठिर राजा झालेला आहे, माझं काहीच काम नाही राहिलं, म्हणून मी चाललोय कुंती. पण कुंती, तू दुःख का मागतेस? तुम्हाला नाही कळलं का हरी? तुमच्या उत्तरात माझं उत्तर आहे. दुःख असलं तर तुम्ही भक्ताला सोडून जात नसतात ना. मला दुःखाचं दान करा. याचा अर्थ कुंती दुःख मागत नाही, कुंती हरी मागते. सुख आलं की देव जात असतो, दुःख असतं तोपर्यंत देव राहत असतो. सुख असतं तोपर्यंत नाम जीवाग्री असतं, दुःख असलं नाम जीवाग्री राहतं, आणि सुख आलं की माणूस म्हणतो मला वेळच नाही. हरी पूजेला वेळ नाही, हरी गुणगाणाला वेळ नाही, हरीचे गुणगान श्रवण करायला वेळ नाही, हरी नाम जप करायला वेळ नाही, याला कशातच वेळ नाही. का नाही? आलंय ना सुख म्हणून. कुंती माता दुःखाची याचना करते, का करते? याला उत्तर कबीरदासजी देतात. दुख में सुमिरन सब करे, सुख में ना करे कोई, कोई दुख में सुमिरन सब करे, सुख में ना करे कोई. दुख में सुमिरन सब करे, सुख में ना करे कोई. दुख में सुमिरन सब करे, सुख में ना करे कोई. दुख में सुमिरन सब करे, दुख में सुमिरन सब करे, सुख में ना करे कोई. सुखात देवाचं भजन, नाही महाराज. नोकरी लागली की पैसा येतो, पैसा आला की आपल्याला खाणे पिणे सगळे कपडा लत्ता होतं. पण नोकरी लागली तर सुख येतं ही गोष्ट खरी आहे. पण नोकरी लागली म्हणून 12 तास बाहेर राहावं लागतं. घरी आलं की आपोआप बिना जेवल्याचं झोपावं वाटतं, आराम करावा वाटतो. भजन सुख आलं की देव जातो महाराज. आता एवढ्या पतिव्रता आपण बसलात, तुम्ही नोकरी करता का? नाही ना, म्हणूनच बसला. एखादी स्कीम, एखादी योजना जर आणली, आता मोदी साहेबांनी म्हणा का शिंदे साहेबांनी म्हणा, आणि आपल्याला जर नोकरी लागली रे बाप, आणि जर रामभाऊनं पुन्हा जर भागवताचं आयोजन केलं या परिवाराने, तर मला असं वाटतं आम्ही म्हातारेच राहू. आता आम्हाला तर नोकरीलाही कोणीच घेणार नाही. मग आपल्याला नोकरी लागली नाही हे चांगलं झालं का लागली असती ते चांगलं झालं असतं? नाही लागली. मी तरी माझं उत्तर देतो, बरं झालं मी शाळेतही ढ होतो, नाही लागली तेच बरं झालं. कमीत कमी हरी गुणगान तरी मला करायला मिळत आहे. अर्थात त्याची आवश्यकता आहे. मी त्याची निंदा, मी कालच सांगितलं, मी निंदा टिप्पणी करतच नाही.
पण जो विषय चालतो महाराज, त्या विषयाला तर आपल्याला फोडावंच लागणार आहे. सुख आलं की आणि सततचं उदाहरण तुमच्या लक्षात असेल, मी सांगतो, पुन्हा सांगतो, जे नवीन भक्त असतील ते ऐकतील. एका ताई साहेबाला बाळ नव्हतं. भगवंताची कृपा झाली म्हणा, तिचं प्रारब्ध अनुकूल झालं म्हणा, तिला बाळ झालं. हरिकथा त्या परिसरात मी विचारलं, म्हणजे त्या ताई प्रत्येक भागवताला राहायच्या, प्रत्येक भागवताला राहायच्या. आम्हाला सवय झालेली असते बरं का. त्या ताई नाही दिसत या वर्षीच्या कथेला. एक ताई साहेब म्हणले महाराज तुम्हाला माहित नाही झालं का? म्हणले काय? म्हणलं काही माहित नाही झालं, तिला बाळ झालंय. म्हणले आपल्या कानोबाला खरंच काही कळत नाही. चांगली भागवताला येत होती ना, दिलं तिला लेकरू. आता बसली घरी, थांब माझ्या बाळाला, थांब माझ्या बाळाला, हा बस चालू दे बाळाला. दुख में सुमिरन सब करे, सुख में ना करे कोई. आणि जर सुखात आपण भजन केलं असतं तर दुःख वाट्याला आलंच कशाला असतं, हाही प्रश्नच आहे. सुख में सुमिरन कोणी म्हणेल नाही सुखातही देवाचं भजन होतं. पहा संतांचा जो सिद्धांत आहे ना, ते खोडण्याचा प्रयत्न करू आणि खोडता येतं आपल्याला. त्याला देवाची वचनं, संतांची, सद्गुरूची वचनं खोडू नये, मोडू नये. का? पण आपल्याला प्रत्यक्षामध्ये असं पाहायला मिळतं ना, काही काही वेळेला भक्ताला असं वाटतं नाही मी तर सुखी आहे. म्हणजे पती आहे, धर्मपत्नी आहे, लेकरं बाळा आहे, घरदार आहे, गाडी बंगला आहे, त्याच्यानंतर नोकरी आहे, कपाट आहे, कपाटातही आहे, बँकेतही आहे, सगळं काय मस्त. आणि एवढं सगळं, एवढा सगळा मी सुखी असूनही, पहा भागवत ऐकतो, एवढा सगळा मी सुखी असूनही पहा देवाचं दर्शन घेतो. चांगली गोष्ट आहे, वाईट यात काही नाही. पण देवाचं दर्शन सुखी भक्ताला होतच नाही. तू म्हणला हे तर आता अजबच सांगतात. कुणी म्हणेल या बाबाला कशाला बोलवलं आपल्याला सांगायला. सुखात देव भेटत नाही महाराज. आणि म्हणूनच जीवाला कधीच सुख मिळू देत नाही देव. का? त्याला भेटायचं असतं म्हणून. दुःख कशासाठी दिलेलं असतं? देवाची आठवण यावी याच्यासाठी मनुष्याच्या जीवनात दुःख असतं. पण माणूस दुःखातून मुक्तीसाठी प्रयत्न करतो भौतिक दृष्टिकोनातून, पण भजन करत नाही. त्याने भजन केलं तर तो सुखी होणार असतो. त्याने दुःखातून मुक्तीसाठी भौतिक प्रयत्न करायचे नाहीत, त्यांनी आध्यात्मिक प्रयत्न केले पाहिजे. सुख में सुमिरण घर करे दुःख.
दुख काहे को होय, दुख में सुमिरण सब करे. दुःखात भजन. सुखी भक्त देवाचं भजन करतो, चांगली गोष्ट आहे. पण सुखी भक्त देवाच्या मंदिरात आला, देवाला फूल वाहिलं, पाहिलं 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 न पाहिलं, लगेच या मंदिरातून त्या मंदिरात तेवढे जेवढे देव असले तेवढे जय हरी घरी. तू कोण मी कोण, उद्या सकाळी भेटू. मी तुला दिसो का न दिसो, तू मला दिसो का न दिसो, मी तुला पाहो का न पाहो, तू मला पाहो का न पाहो. बस मंदिरात आलं की घरी गेलं. घरी गेलं की घराच्या बाहेर माणूस निघत नाही, आणि मंदिरात आला तर कधी बाहेर जाऊ असं होऊन जात. का? घर बोलवतं. सुखी भक्त देवाच्या मंदिरात आला काय, बसला काय, गेला काय, त्यांनी जप केला काय, त्यांनी ग्रंथ वाचले काय. आता दुःखी भक्त ज्या वेळेला देवाच्या समोर येतो ना महाराज, आल्याबरोबर देवाला पाहिल्याबरोबर जशी एखादी सासूरवासिनी कन्या अत्यंत दुःखी आईला पाहिल्याबरोबर अशी धावत पळत जाते आणि आईच्या गळ्याला मिठी घालते महाराज. दुःखी भक्त ज्या वेळेला देवाच्या मंदिरात येतो त्यावेळेला देवाला पाहून त्याच्या लक्षात येतं, हरी कोणत्या जन्मात रे माझ्याकडून एवढं पाप घडलं, कोणत्या जन्माचं मी फल भोगते. रात्रंदिवस हरी मी तुझं नाम गायन करतो किंवा करते आहे, रात्रंदिवस तुझी सेवा करण्याचा मी अट्टाहास करतो आहे किंवा करते आहे. हरी तू कृपा का करायला तयार नाही. देवाशी बोलता बोलता, देवाकडे पाहता पाहता देवाचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवता साठवता डोळ्यातून अश्रुधारा वाहिला लागतात. कंठ सद्गतीत होऊन जातो. कशी अवस्था होते संत वर्णन करताना म्हणतात, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, 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 हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप, राम रूप, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप, राम रूप, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. काय म्हणतात संत, आर्त भाव जोपर्यंत बघतात
जागा होत नाही तोपर्यंत आर्तताच नाही भजनात. आर्तता म्हणजे अनेक भाव वर्णन केले, अष्टसात्विक भाव वर्णन केले. तसा एक भाव आर्त भाव, आर्तता. भजन गाता गाता, देवाला पाहता पाहता, कथा श्रवण करता करता अर्थभावाची जागृती ज्या वेळेला होते त्यावेळेला काहीच कळत नाही, पण डोळ्यामध्ये अश्रू यायला लागतात. कंठ सद्गतीत होऊन जातो. प्रेमाच्या व्यक्तीला जे सांगायचं, देवाला जे सांगायचं, सांगण्यासाठी हरीच्या मंदिरात येतो खरा भक्त, पण बोलता येत नाही त्याला. कंठ अवरुद्ध होऊन जातो. डोळ्यातून अश्रुपात चालू होऊन जातो. आणि या डोळ्यातून ज्याचा अश्रुपात होतो ते अश्रू सामान्य नाही. तसं तर या जगामध्ये माणसं सगळीच रडतात. कोणी जग जाहीर रडतात, कोणी आपल्या माणसात रडतात, कोणी एकांतात रडतात, पण रडतात. ते जगताचं आणि त्या जगातल्या सगळ्या माणसांचं रडणं वेगळं आहे महाराज. भक्ताचं रडणं वेगळं आहे. भक्ताच्या डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूचं सामर्थ्य एवढं असतं की हरिकृपेला त्या भक्ताला ते अश्रू पात्र करतात, अधिकारी करतात. हरिदर्शनाचं सामर्थ्य डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूत आहे. आणि सहजासहजी एखाद्या वेळेला माणसाला बळजबरी हसता येतं, पण बळजबरी डोळ्यातून अश्रू नाही महाराज. अश्रू तसा जोपर्यंत हृदयावरती आघात होत नाही तोपर्यंत डोळ्यातून अश्रू कधीच येत नाही. आणि डोळ्यातून तर अश्रू बळजबरी काढता येत नाही. दुःखाशिवाय डोळ्यातून अश्रू निघत नाही. मग डोळ्यातून अश्रू निघाले पाहिजे किंवा भक्ताचा आर्तभाव जागा झाला पाहिजे, याच्यासाठी दुःख कारण असतं. दुःखाशिवाय आर्तभाव जागा होतच नाही. सुखी भक्ताचं भजन पुण्य करणारं ठरतं, पण दुःखी भक्ताचं भजन उद्धार करणारं ठरत असतं. म्हणून भजनासाठी काय पाहिजे आयुष्यात, जीवनात दुःख असलं पाहिजे. आणि आपल्याला दुःख दिलेलंच आहे, पण त्या दुःखाचा उपयोग फक्त आपण रडण्यासाठी करतोय, भजनासाठी करत नाही. त्या दुःखाचा उपयोग आपण हरिगुणगान श्रवण करण्यासाठी करत नाही. बस त्या दुःखाचा वापर भजनात जर का आपण केला, दुःख तर राहणारच नाही, दुःखाची जाणीव संपून जाईल. आणि एवढंच होईल असं नाही, तर दुःखाची जाणीव नामशेष होऊन भगवत प्राप्तीचं सुख, भजनाचं सुख आणि आनंद त्या साधकाला, त्या भक्ताला प्राप्त होईल. कुंती मातेची श्रेष्ठ अशा प्रकारची मागणी. मला आठवण झाली एका भजनाची, म्हणून या प्रसंगाचं ते सुंदर अशा प्रकारचं कुंती मातेचं भाव जाहीर करणारं भजन आहे, गीत आहे.
मी श्रवण करतो, आपणही श्रवण करा. सुख भी मुझे प्यारे हैं, दुख भी मुझे प्यारे हैं, छोड़ूं मैं किसे भगवन, दोनों ही तुम्हारे हैं. सुख भी मुझे प्यारे हैं, दुख भी मुझे प्यारे हैं, छोड़ूं मैं किसे भगवन, दोनों ही तुम्हारे हैं. सुख भी मुझे प्यारे हैं, दुख भी मुझे प्यारे हैं, छोड़ूं मैं किसे भगवन, दोनों ही तुम्हारे हैं. भक्ताच्या जीवनामध्ये दान करणारा जो असतो त्याला भगवंत म्हणतात. अहो सुख देणारा जर भक्ताला सुख देणारा जर देव असतो तर दुःख देणारा कोण असतो? देवच असतो. हे अभक्तासाठी वाक्य नाही बरं का, भक्तासाठी वाक्य आहे. हा भाग भक्ताच्या संबंधात आहे. भक्ताने विचार केला पाहिजे, देवा तू जो प्रसाद म्हणून देतो आहे तो प्रसाद म्हणून मी स्वीकारायला तयार आहे. काय द्यायची इच्छा आहे मला तुला, काय करायचं आहे माझं तू ठरवलेलं आहेस, कर ना देवा. जसं करायचं तसं कर. द्यायचं असेल सुख दे, मी घ्यायला तयार आहे. द्यायचं असेल दुःख दे, मी घ्यायला तयार आहे. मला तर सुख आणि दुःख तू देणार असल्यामुळं मला दोन्हीही सारखंच आहे, मी त्याचा स्वीकार करतो. तेरा सुख में सुमिरन हो, दुख में फरियाद करूं. तेरा सुख में सुमिरन हो, दुख में फरियाद करूं. जिस हाल में तुम रख दो, मैं तुमको याद करूं. जिस हाल में तुम रख दो, मैं तुमको याद करूं. मैं तुमको याद करूं. मैंने तो तेरे आगे ये हाथ पसारे हैं. मैंने तो तेरे आगे ये हाथ पसारे हैं. छोड़ूं मैं किसे भगवन, दोनों ही तुम्हारे हैं. सुख भी मुझे प्यारे हैं, दुख भी मुझे प्यारे हैं. छोड़ूं मैं किसे भगवन, दोनों ही तुम्हारे हैं. दुख चाहे ना कोई भी, सब सुख को तरसते हैं. दुख चाहे न
हंसते हैं, दुख में सब रोते हैं। सुख में सब हंसते हैं, दुख में सब रोते हैं। दुख में सब रोते हैं, सुख मिले जिसे उसने, सुख मिले जिसे उसने, सुख भी तो संवारे हैं। छोड़ू मैं किसे भगवन, दोनों ही तुम्हारे हैं, दोनों ही तुम्हारे हैं, दोनों ही तुम्हारे। भक्ताला जे जे मिळतं, भक्ताला जे जे प्राप्त होत असतं, त्या प्राप्तीच्या पाठीमाग देवाची कृपा असते. हा फार महत्वाचा सिद्धांत आहे बरं का. म्हणून या प्रसंगाचं वर्णन करताना संत म्हणतात, हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची, राहावे चित्ती असो द्यावे समाधान. पण समाधान म्हणजे बळजबरी नाही, हे रहस्य कळलं पाहिजे. भक्ताचा करता आणि करविता, भक्ताला जे जे दान मिळतंय ती देवाची कृपा आहे. सुखच द्यायला पाहिजे हा ज्याला विवेक नाही त्याच तो म्हणू शकतो. पण ज्या भक्ताला विवेक प्राप्त झालेला असतो तो भक्त कधीही तक्रार करताना दिसणार नाही, ते सहन करतात. साधू संतांच्या जीवनामध्ये काही कमी दुःख आलं का, येतं का, आहे का? नाही, खूप दुःख आहे. आणि पाहणाऱ्याला दिसतंय, त्यांना विचारा, ते म्हणतात काय झालं, म्हणजे तुम्हाला एवढं दुःख आहे, देवाने दिलंय ना, मग ते स्वीकारावंच लागणार आहे. हरी इच्छा, देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे, देवाची कृपा आहे. माझं चांगलं कशाने होईल हे माझ्या हरीला कळतंय ना. माझ्या मनाने काहीच होणार नाही, मी हरीचा दास आहे. तो जसं ठेवीन तसा मी राहीन, तो जे देईन ते मी खाईन, त्याच्या इच्छेत माझी इच्छा आहे. कोणती मातेचा भाव आहे, देवा दुःख दान करा. अर्थात दुःख मागितलं याचा अर्थ हरीला मागितलं महाराज. म्हणून शहाणी माणसं, विवेकी संत सुखाचा विरोध करतात. पहा आता लक्षात घ्या, घरदार सोडून हे साधक गिरी कंदरी कपाटी का जातात हो? थंडी, ऊन, वारा, पाऊस, भूक, अपमान सगळं सहन करतात. घरी सुख होतं ना, घर होतं ना, पाऊस पाणी आला असता तर घरात बसता आला असतं ना. नाही, घर सोडून दिलं, पावसात बसले, झाडाखाली बसले. का? सुख नको असतं त्यांना. त्यांना कोणीतरी सुखाची लालूच दाखवा, सुख नेऊन द्या. जप तपादी साधना करणाऱ्या साधूला आईश आरामाच्या वस्तू नेऊन द्या, ठोकर मारते ते. का? या देहाला सुख वैभवामध्ये जर का लोळत ठेवला आपण, तर आपली साधना, त्या साधनेत अर्थभाव निर्माण होणार नाही. आणि अर्थभाव जर निर्माण झाला नाही तर भजन कामी येणार नाही उद्धाराच्या. म्हणून साधू संतांचा विचार, विवेक असा असतो, त्यांना खायला चांगलं मिळू शकतं, ल्यायला चांगलं मिळू शकतं,
राहिला चांगलं मिळू शकतं, पण ते मिळवण्याचा प्रयत्नही करत नाही. हरी कृपेनं दिलं तरी घेत नाही. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी, पण नको म्हणतात. संपदा सोहळा नावडे मनाला, आम्हाला त्याची आवड नाही, आम्हाला त्याची चाड नाही. का नाही? आमचं भजन बिघडतं म्हणून. आम्ही सगळं बिघडलं तर बिघडू देऊ, पण आम्ही भजन बिघडू देणार नाही. साधू संत विवेकी महात्मे असतात, भजनाचा विवेक आहे. म्हणून आजच्या अस्तमानाच्या वेळेला एवढा विचार महत्वाचा घेऊन जा. सुख असो की दुःख असो, हरीचे भक्त जो आहे त्याने लक्षात घ्या, ही आपल्या हरीची कृपा आहे. आपल्याकडून खूप भजन करून घ्यायचं आहे, अर्थभावाने भजन करून घ्यायचं आहे. म्हणून त्याच्या सुखाचाही स्वीकार, त्याच्या दुःखाचाही स्वीकार. तक्रार कुणाबद्दलच कोणत्याही प्रकारची नाही. सहन करण्याचा अभ्यास केला पाहिजे. कोणते मातेनं दुःखाची मागणी केली, या प्रसंगाने आपण थोडासा भावचिंतन पाहिलं. दुःखाचा उपयोग आपल्या भजनासाठी आपण करण्याचा प्रयत्न करू. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींच्या सन्मुख आहेत. राजे परीक्षिती हात जोडून शुकदेवांच्या चरणकमले विराजमान झालेले आहेत. दोघांचा सुखसंवाद कसा आरंभ होतो, उद्या सकाळच्या सत्रापासून आपण श्रवण करायला आरंभ करू. देऊ या ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्णविराम.